नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे आपल्या फार्मवरील शेळ्यांचे व मेंढ्यांचे लसीकरण वेळापत्रक आपण कसे ठेवतो. मित्रांनो, आपण लसीकरणाला सुरुवात करतो जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात. लसीकरण करण्यापूर्वी आपल्या सर्व शेळ्या मेंढ्यांना आपण डिवर्मिंग करून घेतो. डिवर्मिंग करून घेतल्यानंतर 2-3 दिवसात आपण त्यांना आयव्हरमॅक्टिन टोचून घेतो आणि नंतर एक 4-5 दिवसानंतर आपण लसीकरण शेड्यूल चालू करतो. लसीकरणाची सुरुवात मित्रांनो आपण करतो AT+TT या वॅक्सिनने सुरुवात करतो. ही वॅक्सिन कशासाठी द्यायची मित्रांनो, आपल्या मेंढ्या हा अर्धबंदिस्त आहेत. त्या पावसाळा पडल्यानंतर आपल्या मेंढ्या बाहेर चरायला जातात. बाहेर चरायला गेल्यानंतर अचानक होणाऱ्या त्यांच्या चाऱ्यातला बदल, हिरवं गवत येतं, पाण्याचं प्रमाण जास्त असणारं हिरवं लुसलुशीत गवत, ह्यांच्यामुळे त्यांना आंतरविषार होतो. यासाठी आपण AT+TT हे वॅक्सिन करून घेतो. हे वॅक्सिन केल्यानंतर आपण एक महिन्याच्या गॅपनं परत HS हे वॅक्सिन करतो. HS हा आजार मित्रांनो येतो हवामानाच्या अचानक बदलामुळे. पावसाळ्यात कधी ऊन पडतं, अचानक पाऊस येतो. या वातावरणातल्या बदलामुळे शरीरावर ताण येऊन HS हा रोग होतो. त्यासाठी आपण HS हे वॅक्सिन करून घेतो. त्याच्यानंतर PPR, HS झाल्यानंतर एका महिन्याने आपण PPR वॅक्सिन करून घेतो. PPR ची लक्षणे मित्रांनो काय असतात, जास्त ताप येणे, जुलाब करणे, शांत एका वेळी जनावर बसून राहते. PPR मध्ये मित्रांनो सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण PPR या रोगामध्ये जास्त आहे. या लसीकरणामध्ये PPR एक आपण ऍड करतो. त्याच्यानंतर या 3 लसी केल्यानंतर आपण गारठ्यापूर्वी म्हणजे दिवाळीच्या आधी आपण परत एकदा एक 3-4 महिन्यानंतर आपण डिवर्मिंग करून घेतो, आयव्हरमॅक्टिन टोचून घेतो. नंतर परत आपण FMD एक देतो. FMD मित्रांनो लाळ्या खुरकत रोग. लाळ्या खुरकत रोगामध्ये काय होते, नख्यांना सूज येणे, तोंडात जखमा होणे, लाळ घालणे, ही FMD ची लक्षणे आहेत. FMD मध्ये पण जनावरांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. FMD बरोबरच BQ ही एक लस आपण घेतो मित्रांनो. एवढेच एक ठराविक 4-5 लसी आहेत हे आपण आपल्या शेड्यूलमध्ये ठेवतो. आणि मित्रांनो, जर त्यावेळेस आपण लसीकरण करण्याच्या आधी म्हणजे 3 महिन्याच्या नंतर आपण आपल्या सर्व मेंढ्यांचं डिवर्मिंग करून घेतो, आयव्हरमॅक्टिन टोचतो आणि नंतर लसीकरण करतो. धन्यवाद.